पालक राईस बनवण्यासाठी मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर हे बासमती तांदूळ सुद्धा मी 2 वेळा धुवून घेतलेले आहे। आता पहिले आपण याचा मोकळा असा भात शिजवून घेऊया। भात शिजवण्यासाठी आपल्याला हे खडे मसाले लागणार आहेत। राईस बनवण्यासाठी इथे मी साजूक तूप घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे खडे मसाले घालूया। आता हा बासमती तांदूळ आपण यामध्ये घालूया। आपला छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालूया। पाणी आपल्याला थोडं कमीच लागणार आहे, कारण आपल्याला भात मोकळा पाहिजे आहे। चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर लिंबू आपल्याला पिळायचा आहे। 3 शिट्ट्यांमध्ये आपला भात शिजून येईल तोपर्यंत आपण पालक बॉईल करून घेऊया। पालक छान बॉईल झालेला आहे, तो थंड होईपर्यंत आपण हा कांदा आणि काजू तळून घेऊया। मिक्सरच्या पॉटला हे बॉईल केलेलं पालक, त्यानंतर अर्धा टोमॅटो, हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि अद्रक आपण बारीक करून घेऊया। आपला भात बघू शकता किती छान शिजलेला आहे। आपली पालक प्युरी रेडी आहे। काजू मी इथे तळून घेतलेले आहे। त्यानंतर तळलेला कांदा, बटर, फ्रेश क्रीम, थोडा कापलेला साधा कांदा आणि हे कॉर्न। मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण बटर घालूया, चॉप केलेला कांदा। आता आपला छान परतला आहे। आता आपण ही पालक प्युरी यामध्ये ऍड करूया। यामध्ये हे कॉर्नचे दाणे ऍड करूया। त्यानंतर अमूल फ्रेश क्रीम आपण यामध्ये घालूया। हे सर्व मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला आपण यामध्ये घालूया। आता आपण यामध्ये हा बॉईल केलेला राईस ऍड करूया। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या राईसचा कलर किती मस्त आलेला आहे। आता आपण त्यावर थोडी कोथिंबीर ऍड करूया। त्यानंतर तळलेला कांदा आणि तळलेले काजू यामध्ये आपण घालूया। तर हा झाला आपला पालक राईस। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।